Hello friends, I welcome you all in this session of Standard 7 for English. Students, today we are going to learn a new unit, that is unit number 3. And from this unit 3, we are going to learn a first poem, that is Sleep Baby Sleep. Dear students, Sleep Baby Sleep is a lullaby. ललबाई म्हणजेच अंगाई गीत. आपण लहान असताना आपल्याला झोप लागावी म्हणून आई आपल्यासाठी गाणे गात असायची आणि आपल्याला झोप लागावी यासाठी जी गाणं म्हटलं जातं त्या गाण्याला अंगाई गीत असं म्हटलं जात असतं. आणि या अंगाई गीतालाच इंग्लिशमध्ये ललबाई असे म्हणतात. सो लेट्स गो टू द पोएम. डिअर स्टुडंट्स, मी आत्ताच सांगितलं की ललबाई म्हणजेच अंगाई गीत, त्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया. स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रेडिशनल ललबाय. हे एक पारंपरिकरित्या चालत आलेले अंगाई गीत आहे. अ ललबाय इज अ क्विक सूथिंग सॉन्ग दॅट इज यूज्ड टू लल अ चाइल्ड टू स्लीप. A lullaby is a quick, soothing song that is used to lull a child to sleep. आपल्या बाळाला छानपैकी झोप लागावी, लगेच झोप लागावी यासाठी सुंदर अशा शब्दांमध्ये गायलेलं गीत म्हणजेच अंगाई गीत. आता भरपूर अंगाई गीतं आहेत. मराठीमध्ये आहेत, हिंदी भाषेमध्ये आहेत, त्याचप्रमाणे ते इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. आणि आज आपल्याला असंच एक अंगाई गीत शिकायचं आहे. सो स्टुडंट्स, दिस इज अवर पोएम स्लीप बेबी स्लीप. आपण सगळ्यात आधी या पोएमचा प्रत्येक स्टॅन्झा आधी रीड करून घेऊया आणि मग यानंतर मी तुम्हाला त्याचा मीनिंग देखील सांगणार आहे आणि तो मीनिंग आपण मराठीमध्येच देखील जाणून घेणार आहोत. सर्वांनी याकडे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. Sleep baby sleep. Sleep baby sleep. Your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. Next stanza is sleep baby sleep. The heavens are white with shape, for they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep baby sleep. Third stanza is sleep baby sleep, and I will give thee a shape which with its gold bell shall be a little fellow for thee. Sleep baby sleep. Fourth stanza is sleep baby sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty robe. Sleep baby sleep. Fifth stanza is sleep baby sleep, go out the herd sheep. Go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go, and waken not my baby so. Sleep baby sleep. Dear students, this was our poem. आपण या कवितेचे वाचन करून घेतले आहे. आता याचे आपण मराठीमध्ये अर्थ देखील समजून घेऊया. स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. विद्यार्थी मित्रांनो, अशा अंगाई गीतांना अतिशय सुंदर अशा चाली असतात आणि त्या चालींमध्ये ती गाणे म्हटल्यानंतर बाळ लगेच शांतपणे झोपून जात असते.
आणि यासाठी आई हे गाणं अतिशय सुंदररित्या म्हणत असते. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स हिज शीप. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स हिज शीप. फादर, फादर म्हणजेच वडील. मी इथे साईडला शब्दार्थ देखील लिहून दिलेले आहेत. हर्ड्स हिज शीप, हर्ड्स म्हणजे हाकणे, शीप म्हणजेच मेंढी. झोप बाळा झोप, तुझे वडील मेंढ्यांना हाकण्यासाठी गेलेले आहेत. युअर मदर शेक्स द लिटल ट्री, युअर मदर शेक्स द लिटल ट्री. मदर म्हणजेच आई, शेक म्हणजे हलवणे. द लिटल ट्री, तुझी आई तुझ्यासाठी एक लहान झाड हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. प्रिटी म्हणजे सुंदर, ड्रीम्स म्हणजे स्वप्न, आणि दी म्हणजेच इथे त्याचा अर्थ होतो यू, म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला तू असं म्हणू शकतो. म्हणजेच आई तुझ्यासाठी एक सुंदर असं झाड हलवत आहे आणि त्या झाडाद्वारे, त्या झाडामधून तुझ्यावर सुंदर अशा स्वप्नांचा वर्षाव होत आहे. फॉल म्हणजेच पडणे, वर्षाव होणे. मग तुझ्यावर, दी म्हणजेच तुझ्यावर, तू, ते तुझ्यावर सुंदर असे स्वप्न पडत आहेत. आपण स्वप्न झोपलेले असताना पाहत असतो छानपैकी. मग हे ज्यावेळेस लहान बाळ झोपत असते तर त्याला आपण सुंदर असं अंगाई गीत गाऊन ऐकवलं तर बाळ मात्र सुंदर आणि शांतपणे ते झोपलेले असते. म्हणून आई म्हणते की तुझे वडील मेंढ्या हाकण्यासाठी गेलेले आहेत आणि तुझी आई तुझ्यासाठी सुंदर अशा स्वप्नांचा वर्षाव करत आहे. ते एका झाड हलवल्यानंतर ते तुझ्यावर पडत आहेत. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. लेट्स कम टू द नेक्स्ट स्टँजा. This is our second stanza. The first line is sleep baby sleep, झोप बाळा झोप. The heavens are white with sheep. Heavens इथे त्याचा अर्थ आकाश म्हणून आपण घेऊया. हेवन म्हणजेच स्वर्ग, आकाश, स्काय. The heavens are white with sheep. हे जे हेवन्स आहेत ते व्हाईट आहेत, ढगांनी ते सुंदर असं व्हाईट झालेलं आहे, पांढरं आहे. व्हाईट म्हणजेच पांढरा रंग. आणि मग ते पूर्ण पांढरा झालेलं आहे आणि ते जणू काही पांढऱ्या मेंढ्यांसारखं ते दिसत आहे. शीप म्हणजेच मेंढी. फॉर दे आर द लॅम्प्स, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. आणि त्यांच्यासाठी लॅम्प्स, लॅम्प म्हणजे काय, कोकरू, मेंढीचं कोकरू. सुंदर आपण पाहिलं असेल की छोटंसं असं कोकरू असतं जे बे बे करत असतं. आणि मग हे कोकरू जे आहे त्या स्कायसाठी, ह्या हेवनसाठी, जी शेपरूपी हेवनसाठी, स्कायसाठी त्याचे लॅम्प आहेत, त्याचे कोकरू आहेत. ते म्हणजे कोणते आहेत, रात्रीच्या वेळी चमकणारे सुंदर असे तारे, स्टार्स. स्टार्स म्हणजे चांदण्या, तारे. ब्राईट म्हणजेच एकदम लख्ख प्रकाशित असलेले असे. रात्रीच्या वेळेस जर आपण आकाशाकडे पाहिले तर आपल्याला भरपूर अशा लख्ख चमकणाऱ्या चांदण्या, तारे दिसत असतात. आणि मग हे जे स्टार्स आहेत यांना लॅम्प असं म्हटलं गेलेलं आहे. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट, अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. मून म्हणजेच चंद्र, नाईट म्हणजेच रात्र. आणि शेफर्ड, शेफर्ड म्हणजेच काय, मेंढपाळ, मेंढ्यांना हाकणारा मेंढपाळ. मग ह्या लॅम्प्ससाठी, या शीप्ससाठी कोण शेफर्ड आहे, कोण मेंढपाळ आहे, तर तो मेंढपाळ आहे मून. मून म्हणजेच चंद्र. काही वेळेस आपण अनेक प्रकारची कोडे एकमेकांना विचारत असतो. हा एक आपल्यासाठी खेळ आहे. आणि मग हा खेळ खेळताना आपण अनेक वेळेस म्हणतो भरपूर साऱ्या मेंढ्या आणि त्यांचा एक मोठा मेंढपाळ. रात्रीच्या वेळेस ते कुठे असतात, आपल्या डोक्याच्या वरती. म्हणजेच काय की
ह्या आपल्या डोक्याच्या वरती जे आकाश आहे त्या आकाशामध्ये असलेले जे काही तारे आहेत, ज्या काही चांदण्या आहेत, त्या सगळ्या लॅम्प्स, दे आर द लॅम्प्स, शिप्स अँड देअर शेफर्ड इज मून. देअर शेफर्ड इज द मून. त्यांचा जो मेंढपाळ आहे तो कोण आहे? चंद्र. इथे अशा प्रकारचे आपण कोडे विचारत असतो. आणि त्या तीच उपमा इथे या हेवन्सला, स्कायला दिलेलं आहे, मूनला दिलेलं आहे, स्टार्सला दिलेलं आहे. स्कायला शीप म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर जे लॅम्प आहे ते लॅम्प कोणाला म्हटलं गेलं आहे? स्टार्सला. आणि शेफर्ड कोणाला म्हटलं गेलेलं आहे? मूनला म्हटलं गेलेलं आहे. अशा सुंदर रीतीने आईने रात्रीचं वर्णन बाळासाठी केलेलं आहे. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे खाली जे काही शब्दार्थ दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहायचे आहेत. द थर्ड स्टँजा इज स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. अँड आय विल गिव्ह दी अ शीप. अँड आय विल गिव्ह दी अ शीप. मी झोप बाळा झोप. तू जर झोपलास तर मी तुला एक शीप देईल. आई बाळाला झोपण्यासाठी एक प्रॉमिस गिफ्ट करत आहे. एक प्रॉमिस त्याला करत आहे, एक गिफ्ट त्याला देणार आहे की तू बाळा झोप, की जर तू झोपलास तर मी तुला एक शीप देईल. आय विल गिव्ह दी अ शीप. मी दी म्हणजे आता सांगितलं, दी म्हणजे तू. आय विल. आता इथे आय आणि विल या दोन शब्दांना एकत्र करून ते असं अपोस्ट्रॉफी वापरून आय आणि दोन एल असं वापरून ते आय विल हा शॉर्ट फॉर्म केलेला आहे. हे शब्दार्थ आपण नंतर शिकणारच आहोत. विच विथ इट्स गोल्डन बेल शल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. विच विथ इट्स गोल्डन बेल शल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी. मी तुला एक शीप देईल आणि ते शीप ज्याच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असेल, सोनेरी घंटा असेल. गोल्ड म्हणजे सोनं आणि गोल्डन म्हणजे सोनेरी. बेल मीन्स घंटा. त्या शीपच्या गळ्यामध्ये एक छोटंसं गोल्डन बेल असेल अँड इट विल प्ले फेलो फॉर दी. आणि ते तुझ्यासाठी प्ले फेलो म्हणून तुझा सवंगडी तुझ्या सोबत ते खेळणार आहे. स्लीप बेबी स्लीप. द नेक्स्ट स्टँजा इज स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. हे माझ्या बाळा झोप आता आणि शीप सारखा आता तू आवाज नको करू. जसं शीप, ब्लीट म्हणजेच काय? बे बे आवाज करणे. मग ज्याप्रमाणे शीप बे बे त्याचे कोकरू करत असतात, मेंढी करत असते, मग तशा प्रकारचा तू आवाज आता करू नकोस. और एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग. Or else the shepherd's angry dog will come and bite my naughty robe. आणि तू या लहान मुलांसारखा म्हणजे आता बाळ बेबे आवाज काढणार आहे का? तर नाही. बाळ हे अशा प्रकारचा आवाज ते काढत असतं झोपण्याच्या वेळेस, रडत असतं. काही वेळेस त्याला आपण किलकिल करणं असं सुद्धा म्हणत असतो. मग तू तसं किलकिल करू नकोस. त्या शीपसारखा तू आवाज आता करू नकोस. नाही तर म्हणजे आई त्याला घाबरवत सुद्धा आहे. आपण लहानपणी जर ज्यावेळेस आईचं ऐकायचं नसू किंवा झोपत नसू तर त्यावेळेस आई आपल्याला सांगायची, झोप बाळा, नाहीतर भूत येईल, नाहीतर मग साधू बाबा येईल. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगत असायचे. आणि मग त्याचप्रमाणे आई देखील तिच्या बाळाला सांगते आहे की ती झोप, नाहीतर शेफर्डचा अँग्री डॉग येईल, मेंढपाळाचा रागीट कुत्रा येईल. आता मेंढपाळासोबत मेंढ्यांना राखण्यासाठी त्याच्यासोबत एक कुत्रा देखील असतो आणि तो कुत्रा खूप रागीट असतो. म्हणजे मेंढ्यांकडे जर कोणी येत असेल मेंढ्यांचं संरक्षण करण्यासाठी तो कुत्रा मेंढपाळ पाळत असतो. शेफर्ड त्याला पाळत असतो, त्याला सांभाळत असतो. आणि मग त्या शेफर्डचा अँग्री डॉग येईल, विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग. आणि तो माझ्या नॉटी म्हणजेच खोडकर आणि माझ्या डांबरट मुलाला तो चावा घेईल. बाईट म्हणजेच काय? चावणे. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप.
The next stanza is, sleep baby sleep, go out, herd the sheep. Go out, you barking black dog, go, and waken not my baby so. आई नंतर तिच्या मुलाला झोप लागावी म्हणून बाहेर जाऊन त्या अँग्री डॉगला सांगते, गो आऊट हर्ड द शीप. गो आऊट हर्ड द शीप, बाहेर जा आणि त्या मेंढ्यांना हाकण्याचं काम कर, त्या मेंढ्यांना सांभाळण्याचं काम कर. गो आऊट यू बार्किंग ब्लॅक डॉग्स गो. आणि ए भुंकणारा, बार्किंग म्हणजेच काय, भुंकणारा, भुंकणारा काळा कुत्रा तू जा. गो म्हणजेच काय, जाणे. मग त्याला ती सांगते, गो आऊट, बाहेर जा, माझ्या मुलाला झोपू दे, माझ्या बाळाला झोपू दे. अँड वेकन नॉट माय बेबी सो, आणि तुझ्या भुंकण्यामुळे त्याला पुन्हा उठवू नको, भुंकू नकोस. गो आऊट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो, अँड वेकन नॉट माय बेबी सो. स्लीप बेबी स्लीप. हर्ड म्हणजेच हाकणे, बार्किंग म्हणजे भुंकणारा, वेक म्हणजे उठणे किंवा उठवणे. मग आई त्या बार्किंग ब्लॅक डॉगला सांगत आहे की जा तू बाहेर जा, आणि नाहीतर तुझ्या आवाजाने माझं बाळ उठेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्लीप बेबी स्लीप ही पोएम शिकलो. लाईक दिस स्टुडंट्स, टुडे वी लर्न अ पोएम that is a lullaby, sleep baby sleep. And let's go to the English workshop for this poem. So dear students, this is our workshop, and the first question is, sing a song. Sing a song. आपल्याला हे गाणं म्हणायचं आहे. तुम्ही सुंदररित्या चाल लावायची आहे आणि त्या आपल्या चालीमध्ये हे गीत तुम्ही म्हणायचं आहे, पाठांतर करायचं आहे. आणि ही पोएम देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन इज, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. आपल्याला रायमिंग वर्ड्स जे इथे यूज्ड झालेले आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. मग रायमिंग वर्ड्स म्हणजेच कोणते, की यमक जुळणारे शब्द. आता इथे भरपूर आलेले आहेत, आपण हा क्वेश्चन देखील सॉल्व करूया. अँड द थर्ड क्वेश्चन इज, the mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanzas where the following ideas are used. या पोएममध्ये आईने आपल्या बाळाला त्याचे डोळे बंद करण्यासाठी आणि त्याला झोपण्यासाठी अनेक प्रकारच्या आयडिया वापरलेल्या आहेत. की बघ, तुझे वडील गेलेले आहेत मेंढ्या हाकण्यासाठी, त्यानंतर रात्रीचं सुंदर असं वर्णन आईने केलेलं आहे. त्यानंतर आईने त्याला एक प्रॉमिस देखील केलेला आहे की मी तुला गिफ्ट देईल. त्यानंतर तिने कुत्र्याचा धाक देखील बाळाला दाखवलेला आहे. अशा अनेक आयडिया प्रत्येक स्टॅन्झामध्ये आईने वापरलेल्या आहेत. आणि मग त्या प्रत्येक स्टॅन्झामध्ये आईने कोणत्या कोणत्या आयडिया वापरल्या ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. तर मग आता आपण येथील दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. अँड द सेकंड क्वेश्चन इज, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. आता इथे याचे उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. स्लीप, शीप, रायमिंग वर्ड्स म्हणजे स्पेलिंग चेंज आहे, परंतु त्यांचा जो प्रनाऊन्सिएशन आहे, जे उच्चारण आहे ते कसे आहेत, सेम आहेत. स्लीप, शीप. देन ट्रीज, दी, इथे यस नको पाहिजे होता प्रश्नामध्ये. त्यानंतर ब्राईट, नाईट. देन बी, दी. देन dog, dog. Then go, so. This is done. Then the third question is, the mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanzas where the following ideas are used. Here are some ideas are given, and these ideas are used in every stanzas. There are different ideas to sleep a baby, to close his eyes. Then mother had used all these ideas. So which are these ideas? मग आपल्याला ह्या आयडियाज कोणत्या कोणत्या स्टॅन्झामध्ये वापरलेल्या आहेत त्या स्टॅन्झामधल्या त्या आयडियाज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. अँड हिअर इज देअर आन्सर अल्सो. सो स्टुडंट्स, आपण हे आता आधी समजून घेऊया. रिटन इन लव्हिंग मॅनर. आई त्या बाळाला एका
त्याला धाक दाखवत आहे, एकदम सुंदर अशा रीतीने त्याला धाक दाखवत आहे. मग हे कुठे आहे, धाक कुठे दाखवला आहे आणि कशाचा धाक दाखवलेला आईने त्याला कुत्र्याचा धाक दाखवलेला आहे. शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रोग, ह्या ओळीमध्ये हे आपल्याला दिसून येत आहे. अँड these lines tells us return in loving manner. So this is a stanza 4. The next is create a pleasant picture. आईने सुंदर असं पिक्चर त्याच्यासमोर तयार केलेलं आहे. आणि सुंदर असं पिक्चर कोणतं, की युअर फादर हर्स द शीप अँड युअर मदर शेक्स अ लिटल ट्री. त्याच्या लाईन्स आहेत. ह्या लाईन्सचा जो स्टॅन्झा आहे दॅट इज स्टॅन्झा नंबर 1 अँड दिस इज अवर आन्सर. अँड द नेक्स्ट इज रिमूव्ह द थ्रीड अँड मेक द चाइल्ड फील सेफ. तिसऱ्या याच्यात म्हटलं आहे की रिमूव्ह द थ्रीड अँड मेक द चाइल्ड फील सेफ. आईने त्याला एक धाक दाखवला, धमकी पण दिली की त्यांचं कुत्रा येईल आणि तुला चावा घेईल. आणि त्यानंतर त्याला फील करते सेफ, नाही बाळा तो नाही येणार, तू सेफ आहेस, तू सुरक्षित आहेस. आणि हे सगळं काही सांगितले आहे आईने स्टॅन्झा नंबर 5 मध्ये. आईने लगेच त्या बार्किंग ब्लॅक डॉगला म्हटलं आहे, गो आउट यू ब्लॅक barking black dog, go and not waken my little soul. असं म्हटलेलं आहे आणि तो स्टॅन्झा आहे स्टॅन्झा नंबर 5. अँड नेक्स्ट इज डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं वर्णन अतिशय सुंदररित्या करण्यात आलेलं आहे. मग हे रात्रीचं वर्णन केलेलं आहे द हेवन्स, नंतर देन मून, लिटल स्टार्स आणि यांचा जो सगळा उल्लेख आलेला आहे दॅट इज इन सेकंड स्टॅन्झा. सो अवर आन्सर इज स्टॅन्झा नंबर 2. अँड लास्ट वन इज प्रॉमिस अ गिफ्ट. आईने बाळाला एक प्रॉमिस केलेला आहे. कोणतं प्रॉमिस केलेलं आहे की जर तो झोपला तर त्याला ती काय देणार आहे. Then she will give him a little sheep which had a golden bell and which will be his playfellow. आणि जे त्याचं बाळाचं कोण बनणार आहे, तो सवंगडी बनणार आहे, प्लेफेलो बनणार आहे. अँड दॅट इज इन स्टॅन्झा नंबर 3 आणि हे स्टॅन्झा नंबर 3 मध्ये आहे. सो स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण वर्कशॉप देखील पूर्ण केलेला आहे. अँड नेक्स्ट इज ॲक्टिव्हिटी. आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी देण्यात आलेला आहे. अँड ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आता काय दिलेलं आहे ते आपण आधी जाणून घेऊया. फ्रॉम ग्रुप ऑफ 6 to 8 लिस्ट द फेवरेट सॉंग्स पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. तुम्हाला एक ग्रुप बनवायचा आहे. आपल्या घरामधील तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, बहीण असेल, भाऊ असेल किंवा आई वडील असतील. मग या सर्वांच्या आवडते फेवरेट सॉंग्स किंवा पोएम्स यांचं एक तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. मेक अ सॉन्ग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑर लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. यू मे चूज सॉंग्स और पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. आणि या सगळ्या ग्रुप्समधून तुम्ही एक लिस्ट बनवायची आणि ते पोएम्स लिहून काढायच्या, सॉंग्स लिहून काढायचे आहेत. आणि मग कोणत्या पण एका लँग्वेजमधलं ते सॉन्ग तुम्ही घ्यायचं आहे. नाऊ डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ लेबल्स गिवन बेलो. आणि हे जे सॉंग्स आहेत, आता सॉंग्स किंवा पोएम्स असतात त्यांचे देखील प्रकार असतात. मग ते कोणत्या प्रकारात येतात ते देखील आपल्याला ओळखायचं आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पर्सन. आणि आपण एकापेक्षा अधिक लेबल इथे वापरू शकतो. आणि लेबल्स आर हिअर. इथे काही लेबल्स दिलेले आहेत. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजेच देशभक्तीपर गीत, जसं वी शॅल ओव्हरकम हे कशामध्ये येईल, देशभक्तीपर गीतामध्ये. देन प्रेयर. आता प्रेयर म्हणजेच काय, प्रार्थना. तुम्ही रोज शाळेमध्ये प्रार्थना म्हणत होतात आधी, म्हणजे मागच्या वर्षी म्हणत होतात. यावर्षी शाळा बंद आहे त्यामुळे हा आपला परिपाठाचा हा भाग होत नाही आहे. त्यानंतर इन्स्पिरेशनल सॉंग्स, प्रेरणादायी गीते. त्यानंतर फोक सॉंग्स, भावगीते, ललबाय, अंगाई गीत जे आता आपण शिकलो आहोत. अंगाई गीतांमध्ये तुम्ही मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळे गाऊ शकतात किंवा हिंदीमधले तुम्ही ते घेऊ शकतात. देन इथे भरपूर सारे असे प्रकार दिलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकारांमध्ये कोणते जे गाणं आहे, जी पोयम आहे ते कशामध्ये येईल हे तुम्ही ओळखायचं आहे. ते डक अँड द कांगारू, द
लियरची ही फनी पोयम आहे आणि ही पोयम नरेटिव्ह पोयम ह्या फॉर्ममध्ये ती देखील जाणार आहे. फनी पोयम आणि नरेटिव्ह पोयममध्ये ती जाणार आहे. ओके. Then students, I hope you all understand the poem very well. And you have to do your homework in your notebook also. I have explained well this poem and activities on this poem also. So dear students, घरी राहा, हेल्दी राहा, सुरक्षित राहा, नेहमी मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि बाहेरून आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि बाहेर जाण्याचं टाळायचं आहे. थँक्यू.